नमस्कार मित्रांनो. आज व्हिडिओच्या माध्यमातून हिवताप हा विषय समजून घेऊया. हिवताप म्हणजे काय? हिवतापाची तपासणी कशी आणि कुठे होते? हिवतापाचा उपचार कोणता आहे? डासाचे जीवनचक्र कसे असतात? डासाची उत्पत्ती कशी थांबवावी जेणेकरून समाजामध्ये डासांची संख्या वाढलेली आहे ती कमी कशा पद्धतीने आपल्याला करता येईल? डास नियंत्रणाचे प्रकार कोणकोणते आहे? घरगुती उपयोग करून देखील आपण डासावर नियंत्रण मिळवू शकतो. तर अशा पद्धतीने संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. कोरडा दिवस म्हणजे काय आणि कोरड्या दिवसाचे महत्त्व काय आहे? आदर्श कीटकशास्त्रीय सर्वेक्षण कसे करावे? गप्पी मासे पैदास केंद्र आदर्श कसे असावे? संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. नमस्कार, मी सुरेश आमटे. आपण बघत आहात सातत्य आणि प्रयत्न. हिवताप म्हणजे काय? ॲनाफेलिस डासामुळे प्रसारित होणारा व प्लाझ्मोडियम नावाच्या परजीवी जंतूमुळे येणारा ताप म्हणजे हिवताप होय. हिवताप हा आजार आपल्या सर्वांना माहिती आहे, डासामार्फत पसरतो. ॲनाफिलिस नावाचा डास आहे, त्याच्या मादीपासून दूषित मादीपासून पसरणारा हा आजार आहे. म्हणजे दूषित मादी जेव्हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला चावते तेव्हा आपल्याला मलेरिया हा आजार होतो. आता हिवतापाची तपासणी कशी आणि कुठे होते याची देखील ही माहिती आपण घेऊया. हिवतापाची तपासणी ही सर्व शासकीय दवाखान्यामध्ये फ्रीमध्ये होते. तसेच ही तपासणी रक्तनमुना संकलन करून मायक्रोस्कोपीखाली केल्या जाते व RDK किट नावाची एक रॅपिड डायग्नोस्टिक किट आहे, त्या किटच्या माध्यमातून देखील हिवतापाची तपासणी सर्व शासकीय दवाखान्यामध्ये केली जाते. हिवतापाची लक्षणे कोणकोणती आहेत? थंडी वाजून ताप येणे. ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवसाआड येतो. नंतर घाम येऊन अंग गार पडते. ताप आल्यानंतर डोके दुखते. बऱ्याच वेळेला उलट्याही या आजारामध्ये होतात. अजूनही लक्षणे आहेत: मळमळ होणे, उलट्या होणे, अशक्तपणा येणे. ही लक्षणे देखील मलेरियाची सर्वसाधारण आहे. परंतु प्रमुख लक्षणे ही आहेत की खूप थंडी, खूप ताप आणि खूप घाम ही प्रमुख लक्षणे मलेरियाची आहेत. आता या डासाचे जीवनचक्र कसे असते? तर अंडी, अळी, कोश आणि विकसित डास अशा 4 अवस्था आहेत. त्यापैकी 3 अवस्था ह्या पाण्यातल्या आहेत. अंडी, अळी, कोश ह्या पाण्यातल्या आहेत आणि विकसित डास हा जमिनीवर किंवा बाहेरील त्याची ती अवस्था आहे. अंडी, अळी, कोश पूर्ण अवस्था या डासांच्या वाढीच्या 4 अवस्था आहेत. अंडी, अळी, कोश ह्या पाण्यातील अवस्था आहेत आणि प्रौढ अवस्था ही पाण्याबाहेरील आहे. म्हणजे 3 अवस्था ह्या पाण्यामधल्या आहेत आणि 4थी अवस्था आहे ही जमिनीवरील किंवा पाण्याबाहेरील आहे. अंडीपासून पूर्ण विकसित डास निर्माण होण्याचा कालावधी किती आहे? अंडी ते अळी 1 ते 2 दिवस, अंडी ते कोश 5 ते 7 दिवस लागतात, कोश ते पूर्ण अवस्था 1.5 ते 3 दिवस. अशा पद्धतीने याच्या अवस्था आहेत. आणि पूर्ण विकसित डास या ठिकाणी 7 ते 10 दिवसामध्ये पूर्ण विकसित डास तयार होतो आणि तो बाहेर उडायला लागतो आणि तो दूषित डास चावल्यानंतर मलेरिया किंवा ज्याला आपण हिवताप म्हणतो तो आजार या ठिकाणी होतो. डासाची उत्पत्ती कशी थांबवावी? घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. निरुपयोगी भांड्यामध्ये पाणी साचू नये, जसं की करवंट्या असेल, बादल्या असेल, फुटके टायर्स असतील किंवा इतर प्लॅस्टिक वस्तू ज्याच्यामध्ये पाणी साठलं जाते अशा वस्तूंचं आपण या ठिकाणी पाणी साठू देऊ नये. त्यामध्ये डासांच्या अंडी घालून डासांची उत्पत्ती वाढते. शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाळ्या बसवणे, परिसरातील डबकी वाहती करणे, मोठ्या डबक्यात गप्पी मासे सोडणे, मोठ्या डबक्यात अळीनाशकाचा वापर करणे इत्यादी उपाययोजना सहज घरगुती करण्याच्या आहेत. तर आपण अशा पद्धतीच्या उपाययोजना केल्यानंतर डासाची उत्पत्ती थांबवू शकतो आणि प्रत्येक घरातील व्यक्ती वरील उपाययोजना सहज करू शकतो. डास नियंत्रणाच्या पद्धती याच्यामध्ये 4 पद्धती आहेत. रासायनिक पद्धत, या पद्धतीमध्ये धूर फवारणी करून डासावर नियंत्रण मिळवता येते. जर धूर फवारणी केली तर डासांची संख्या कमी होते आणि डास मरतात आणि त्यांचं प्रजनन क्षमता देखील धूर फवारणीमुळे कमी होते. त्याच्यामुळं शहरी भागामध्ये धूर फवारणी केली जाते. त्यानंतर जैविक पद्धत आहे. या पद्धतीमध्ये आपण बघतो की गप्पी मासे असतील, ज्या ठिकाणी पाणी वाहते करता येत नाही किंवा मोठ्या डबक्यामध्ये जर डासांची निर्मिती होत असेल तर अशा ठिकाणी आपण गप्पी मासे सोडतो आणि गप्पी मासे हे डासांची जी अळी आहे अळीला खाऊन टाकतात आणि त्यामुळे त्यांची उत्पत्ती थांबते. अभियांत्रिकी पद्धत आहे. अभियांत्रिकी पद्धतीमध्ये आपण काय करू शकतो की एखादं डबकं असेल किंवा एखाद्या ठिकाणी पाणी साचलं असेल, त्याच्यामध्ये मच्छरांची उत्पत्ती होते. अशा डबक्याला किंवा एखाद्या साठलेल्या पाण्याला आपण वाहतं करणे ही अभियांत्रिकी पद्धतीमध्ये आपण बघतो. किंवा एखाद्या ठिकाणी खोलगट असेल, तिथं आपण सपाटीकरण केल्यानंतर तिथे पाणी देखील साठत नाही. अशा पद्धतीने आपण उपाययोजना करू शकतो. वैयक्तिक सुरक्षेमध्ये आपण काय काय करू शकतो? मच्छरदाणीचा वापर करणे. त्यानंतर अगरबत्ती मार्केटमध्ये मिळतात. अगरबत्ती लावल्याने देखील मच्छर मरतात किंवा ते काही वेळासाठी तरी रूममध्ये येत नाहीत. अगरबत्तीचा वापर केला पाहिजे. आता हल्ली इलेक्ट्रॉनिक बॅट्स मिळतात मच्छरला मारण्याच्या. त्या बॅट्सचा उपयोग देखील हल्ली मच्छरला नायनाट करण्यासाठी आपण वापर करतो. खिडक्यांना आपण जाळ्या बसवल्या तर संध्याकाळच्या वेळेला मच्छर आपल्या घरामध्ये येणार आहेत आणि ते चावल्यानंतर आपल्याला मलेरिया होणार नाही. अंगभर कपडे परिधान केल्याने देखील आपल्याला मच्छरांचा त्रास कमी होतो. तर ह्या सहज करता येणाऱ्या उपाययोजना आहेत. आपण अशा पद्धतीने उपाययोजना घरात केल्या तर आपली वैयक्तिक सुरक्षितता आपण बाळगू शकतो. डासांना इंग्रजीत मॉस्किटो म्हणतात. हे स्पॅनिश पोर्तुगीज भाषेतील मॉस्का
आयटोवरून आले आहे. ब्रिटिश डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांनी 1897 डासाचा शोध लावला होता. जगातील सर्वात जुने डास मादी होती, तिला ॲनाफिलिस हे नाव दिले. फ्रेंच आर्मी डॉक्टर अल्फोन्स लॅव्हरान यांनी 1880 मलेरियाची परजीवी शोधला. डास 100 फूट अंतरावरून मानवी शरीराची दुर्गंधी ओळखू शकतात. मेसोपोटेमियन सभेतून सापडलेल्या क्युनिफॉर्म लिपीमध्ये प्राणघातक तापाचा उल्लेख आढळला. 270 इसवी सन पूर्वी चीनी वैद्यकीय डॉक्टरांनी देखील याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. कोरडा दिवस म्हणजे काय? कोरडा दिवस म्हणजे वापरायच्या पाण्याची भांडी आहेत ते आठवड्यातून 1 दिवस रिकामी करणे, तसेच सर्व भांडी घासून पुसून स्वच्छ ठेवणे म्हणजे कोरडा दिवस होय. आपल्या घरातील जी पाण्याचे जे साठे आहेत ज्याच्यामध्ये आपण पाणी साठवतो, अशी भांडी आपण आठवड्यातून 1 दिवस घासून पुसून स्वच्छ करायची आहे आणि उन्हामध्ये 1 तास ती सुकवायला ठेवायची आणि त्यानंतर आपण पाणी भरलं तरी चालते, परंतु भरलेलं पाणी झाकून ठेवणे किंवा कापडाने किंवा झाकणाने झाकून ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. याला आपण कोरडा दिवस म्हणतो आणि कोरड्या दिवशी आपण ह्या उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक आहे. आदर्श कीटकशास्त्रीय सर्वेक्षण कसं असावे? गृहभेटीदरम्यान विचारायचे प्रश्न. आरोग्य कर्मचारी गावामध्ये मलेरियाचं सर्वेक्षण करतात, तेव्हा आदर्श प्रश्न काय विचारले पाहिजे? आपल्या घरामध्ये कोणाला ताप आहे का? ताप कधीपासून आला आहे? आपल्या घरात एकूण सदस्य संख्या किती आहे? आपल्या घरात बाहेरगावावरून पाहुणे आले आहेत का? आपल्या घरातील व्यक्ती बाहेरगावी गेली आहे का? आपल्या घरात कोणाला हिवताप, डेंग्यू, चिकनगुन्या आजार होऊन गेला आहे का? इत्यादी प्रश्न आपण घरातल्या कुटुंब प्रमुखाला विचारले पाहिजे, जेणेकरून आपल्याला हिवताप किंवा कीटकशास्त्रीय आजाराबद्दलची संपूर्ण माहिती मिळू शकते. आपल्या घरामध्ये पाणी साठवणुकीचे भांडे दर आठवड्याला धुवून कोरडे करून नव्याने पाणी साठवत आहात काय? आपल्या घरात कोणी गरोदर माता आहे का? इत्यादी प्रश्न कुटुंब प्रमुखाला विचारणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला कीटकशास्त्रीय आजाराबद्दल चांगले सर्वेक्षण करता येईल आणि माहिती देखील कलेक्ट करता येईल. आदर्श गप्पी मासे पैदास केंद्र कसे असावे? गप्पी मासे पैदास केंद्र खालील मापाप्रमाणे असावे. लांबी 7 फूट असावी, रुंदी 5 फूट असावी, उंची 3.5 फूट असावी. अशा पद्धतीने एक आदर्श माप आहे. या मापामध्ये आपण गप्पी मासे पैदास केंद्र बांधू शकतो आणि त्याच्यामध्ये गप्पी मासे सोडून त्यांची निर्मिती केल्यानंतर डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी किंवा डासांचे नायनाट करण्यासाठी गप्पी माशाचा अत्यंत उपयोग होतो. गप्पी मासे पैदास केंद्र शक्यतोवर झाडाखाली असावे, तसेच केंद्रावर जाळी झाकलेली असावी. पैदास केंद्रात दररोज कमीत कमी 3 फूट पाणी राहील याची दक्षता घ्यावी. पैदास केंद्रात बोरवेल किंवा पाणी क्लोरिनेशन न केलेले सोडावे. गप्पी मासे पैदास केंद्रात मोठे मासे किंवा कासव सोडलेले नसावे, जेणेकरून जर आपण मोठे कासव किंवा मोठे मासे जर सोडले तर या ठिकाणी गप्पी मासेला ते खाऊन टाकतात, म्हणून तशा पद्धतीने आपल्याला काळजी घ्यायची आहे. पैदास केंद्रात माशांची चांगली वाढ व्हावी म्हणून ब्रेडचा तुकडा, भरलेली नाचणी, पावन वनस्पती, शेवाळ इत्यादीचा खाद्य म्हणून वापर केल्यास माशांची वाढ झपाट्याने होते. 2 चौरस मीटरसाठी साधारण 4 ते 6 मासे सोडावे. त्यामध्ये कमीत कमी 1 नर मासा असणं अत्यंत आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने आपण गप्पी मासे पैदास केंद्राची काळजी घेतली तर नक्की गप्पी मासे पैदास केंद्रामध्ये माशांची संख्या वाढणार आहे. डासाची उत्पत्ती थांबविण्याकरिता गप्पी माशाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यामुळं गप्पी मासे हे देखील महत्त्वाचा घटक आहे. रक्तनमुना घेण्याचे महत्त्व. ताबडतोब रक्तनमुना घेऊन लवकर उपचार करणे शक्य होते. हिवतापाचे निदान निश्चित करणे शक्य होते. हिवतापाचा प्रकार निश्चित करणे शक्य होते. हिवतापाच्या जंतुप्रकारानुसार समूळ उपचार करणे देखील शक्य होते. आणि जर आपण लवकर रक्तनमुना घेऊन तपासणी केली तर हिवतापाचा संसर्ग टाळणे शक्य होते आणि हिवतापामुळे होणारे जे मृत्यू आहेत ते देखील या ठिकाणी टाळता येतात. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स या प्रकारच्या हिवताप रुग्णाला किती दिवस उपचार दिला जातो? 14 दिवसाचा उपचार दिला जातो. याच्यामध्ये क्लोरोक्विन आणि प्रामायसिन असतात. प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम या प्रकारच्या हिवताप रुग्णाला किती दिवसाचा उपचार दिला जातो? तर या रुग्णाला 3 दिवसाचा उपचार या ठिकाणी दिला जातो. हिवताप रुग्णाचा उपचार पूर्ण झाल्यावर किती तपासण्या केल्या जातात किंवा किती वेळा पाठपुरावा केला जातो? तर 4 वेळा पाठपुरावा केला जातो. 4 वेळा रक्तनमुना सदरच्या रुग्णाचा घेतला जातो. तो 7 दिवसाच्या फरकानं 7, 14, 21 आणि 28 दिवसाच्या फरकाने आपण रक्तनमुना घेऊन फेर तपासणी करत असतो. मोठ्या डबक्यातील पाणी रिकामी करता येत नसेल अशा वेळी सदरच्या डास उत्पत्तीच्या ठिकाणी कोणते अळीनाशक वापरले जाते? तर टेमिफॉस हे अळीनाशक वापरले जाते. अळीनाशक औषध टेमिफॉस पाण्यात टाकण्याकरिता द्रावण कसे तयार करावे? 980 मिली पाणी घ्यावे व 20 मिली टेमिफॉस घ्यावे. आपलं द्रावण या ठिकाणी तयार होईल. आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून खरंच माहिती मिळाली असेल आणि हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला याबद्दलची अधिक माहिती हवी असेल तर कमेंट करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.